महाराष्ट्रात देवी देवतांची परंपरा खूप जुनी आहे। प्रत्येक शहरात प्रत्येक गावात देवीचे स्वरूप वेगवेगळे दिसते। ठाणे जिल्ह्यातील टेंभी नाका येथे विराजमान असलेली दुर्गेश्वरी देवी हे केवळ धार्मिक मूर्ती नाही तर सामाजिक एकतेचं, मराठी संस्कृतीचं आणि कामगार चळवळीचे एक प्रतीक आहे। या देवीच्या स्थापनेमागे एक महान नेता, लोकांच्या मनात देवासमान स्थान मिळवणारे धर्मवीर आनंदगे यांची एक प्रेरणादायी कथा आहे। पण का आनंदगे साहेबांनी मराठी माणसासाठी या देवीची स्थापना केली आणि या देवीच्या मूर्तीमागची काही अज्ञात स्टोरी पण तुम्हाला सांगतो। नमस्कार, स्वागत आहे आपल्या रापचिक व्हिडिओमध्ये। आनंदगे हे ठाण्यातील टेंभी नाका परिसरातच लहानाचे मोठे झाले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक सभेला ते हजर असायचे। बाळासाहेबांच्या विचाराचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला आणि त्यांनी शिवसेनेसाठी काम करायचं ठरवलं। शिवसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण पक्षासाठी झोकून दिलं। कुटुंबियापासून दूर राहून शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी घेतली। कार्यालयातच वास्तव्य केलं। शिवसेनेसाठी झटताना त्यांच्या मनात धर्माविषयी अपार श्रद्धा होती। त्याच दरम्यान 1970च्या दशकात मुंबई आणि ठाण्यात कापड गिरण्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालत होता। या गिरण्यांमध्ये हजारो कामगार काम करायचे। कामगारांचे जीवन खडतर होतं। लांब तास काम, कमी पगार आणि सामाजिक आयुष्यात वेगवेगळ्या स्तरावर भेदभाव, विशेषतः त्यांच्या मुलांना समाजात कमी लेखले जायचे। त्याच काळात मुंबईत नवरात्र उत्सवांनी मोठा जोर धरला होता। विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरबा आणि दांडिया आयोजित केली जायचे, परंतु या उत्सवात गिरणी कामगारांच्या मराठी मुलांना प्रवेश मिळत नव्हता। त्यांना तुम्हाला येथे एंट्री नाही असं सांगून बाहेर काढलं जायचं। जेव्हा ही गोष्ट आनंदगेंच्या कानावर आली तेव्हा त्यांनी ठरवलं की आपल्या मराठी मुलांना आपल्या समाजात कुठेही उपेक्षित वाटायला नको। धर्मवीरांच्या मनात एकच गोष्ट होती, जिथे अन्याय होतो तिथे आपण स्वतःचा मार्ग निर्माण करायचा। आणि इथूनच टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीची स्थापनेला सुरुवात झाली। सन 1978 टेंभी नाक्यावर या देवीची स्थापना करण्यात आली। उद्देश स्पष्ट होता, मराठी तरुणांना, गिरणी कामगारांच्या मुलांना आपल्या संस्कृतीनुसार नवरात्री उत्सव साजरा करता यावा। सुरुवातीच्या काळात येथे कोणतेही निर्बंध नव्हता। रात्री उशिरापर्यंत, कधी कधी तर पहाटे 6 वाजेपर्यंत येथे गरबा सुरू असायचा। वातावरण इतकं रंगतदार होतं की लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेपेक्षा जास्त गर्दी टेंभी नाक्याच्या गरब्याला असायची। स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दरवर्षी दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनाला यायचे। ठाकरे घराण्याचं आणि आनंदगे साहेबांचं नातं या देवीमुळे अधिक दृढ झालं। आजही उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासारखे कुटुंबीय दरवर्षी नवरात्रीला देवीच्या दर्शनासाठी येतात। पण या उत्सवाचा आणखी एक खास आणि अज्ञात पैलू म्हणजे दुर्गेश्वरी देवीची मूर्ती। परंपरेनुसार गौरी पूजनानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते। विशेष म्हणजे वेगवेगळ्या मुहूर्तावर देवीची संपूर्ण मूर्ती घडवली जाते। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मूर्ती घडवण्याचं काम सुरू झालं तेव्हा आनंदगे साहेबांना झालेल्या एका साक्षात्कारानुसार त्या देवीचा चेहरा घडवण्यात आला। त्यामुळे आजही मूर्तीचा तो मातृतुल्य चेहरा तसाच कायम आहे। पण कित्येक दशकं झाली पण त्या चेहऱ्यात कोणताही बदल केले गेला नाही। याच कारणामुळे या मूर्तीचं महत्त्व इतकं वाढलं की आज दुर्गेश्वरी देवीच्या मूर्तीप्रमाणेच मूर्तींची मागणी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात केली जाते। साल 2001 ठाण्याचं आकाश शोकमग्न झालं। धर्मवीर आनंदगे साहेबांचं आकस्मिक निधन झालं। हजारो अनुयायांच्या डोळ्यातून अश्रूचा पूर वाहू लागला। ज्या माणसाने आयुष्यभर इतरांसाठी जगायचं ठरवलं होतं त्यांचा आवाज अचानक थांबला। पण त्यांची शिकवण, त्यांचे स्वप्न आणि त्यांची परंपरा मात्र आजही जिवंत आहे। देगे साहेबांच्या जाण्यानंतर अनेकांना वाटलं की आता ही परंपरा कदाचित थांबेल, पण नाही। त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाढलेलेच त्यांचे शिष्य पुढे आले। त्यात प्रमुख होते सध्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। त्यांनी स्वतः या परंपरेची धुरा हातात घेतली आणि ठरवलं, साहेब नाहीत पण त्यांची आठवण जिवंत ठेवायची असेल तर दुर्गेश्वरी देवीचा उत्सव अखंड सुरू ठेवायलाच हवा। आणि म्हणूनच आज दुर्गेश्वरीच्या देवीचा हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो ठाण्याच्या लोकांसाठी आठवणींचा धागा, संस्कृतीचा दीपस्तंभ आणि मराठी अभिमानाचा जिवंत शपथ बनून राहिला आहे। महाराष्ट्र आणि देशभरातील असंख्य भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रापचिकला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका।